हाय फ्रेंड्स, मी आहे रुशाली आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. इथे मी माझे रोजचे अनुभव, प्रवास आणि बरंच काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज हा माझा पहिलाच व्हिडिओ, तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि सपोर्ट करा. तर आज आम्ही गेलो होतो वाशीला, सिडको ग्राउंडला. तिथे महाराष्ट्र शासनाने महालक्ष्मी सरस अशा नावाने एक एक्झिबिशन भरवलं होतं, जे ग्रामीण भागातील महिलांना म्हणजे खूप असं छान प्लॅटफॉर्म होतं, जिथे ते त्यांच्या कला किंवा त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे, ज्या काही त्या गोष्टी त्या बनवतात त्या सेल करू शकत होत्या. एंटर केलं तर त्याचा छान असा फोटो बूथ होता आणि मॅनेजमेंट पण खूप सुंदर होते. सगळ्या गोष्टी खूप छान मॅनेज केलेल्या होत्या. फोटो बूथवरती आम्ही सेल्फीज वगैरे काढले आणि तिथून पुढे गेलं की असा एक मॅप बनवलेला आहे. त्या मॅपमध्ये आतमध्ये जेवढे काही स्टॉल्स आहेत त्यांचे प्रोडक्ट सगळे लिस्टेड आहेत. म्हणजे तुम्ही तिथून ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. आणि हा एक खूप छान कन्सेप्ट होता, म्हणजे कारण की आतमध्ये टोटल 500 स्टॉल आहेत, तर तुम्ही सगळ्या स्टॉलवरती व्हिजिट नाही करू शकत. इथे कॅटेगरीनुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केलेल्या होत्या. आम्ही त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आतमध्ये एंटर केलं. आतमध्ये पापड, लोणचं, मसाले, अजून खूप साऱ्या घरगुती वस्तू अशा विकायला होत्या. आम्ही एका स्टॉलवरती गेलो, तिथे सिरप होते. तिथून आम्ही टेस्टिंग करून एक काला खट्टावाला सिरप घेतलं. तिथून पुढे गेलो तर हे फ्रूट पल्प होते, जे सुद्धा खूप आवडले आम्हाला. तिथून सुद्धा आम्ही थोडी शॉपिंग केली आणि असं मी खूप फिरलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्टॉलवरती गेलो. तर आम्हीसुद्धा तिथे पार्टिसिपेट केलेला. आमचासुद्धा स्टॉल होता, तर ज्याच्यावरती आम्ही हे सगळ्या वस्तू आहेत त्या आम्ही घरी बनवतो. आमचं टोटल स्वतःचं प्रोडक्शन आहे. त्याचासुद्धा आम्ही स्टॉल लावला होता. थोडा वेळ तिथे थांबलो आणि आम्ही परत थोडं फिरलो आणि फिरण्यासारखं, बघण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी. परत थोडी शॉपिंग करून आम्ही आमच्या दुसऱ्या स्टॉलवरती गेलो, जिथे आम्ही कडधान्य आणि जे मालवणी पद्धतीचे घरगुती मसाले जे आम्ही स्वतः घरी बनवतो ते आम्ही लावले होते. तुम्हीसुद्धा ह्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा. आय गेस लास्टचा एक दिवस बाकी आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.